नमस्कार सर. मी अमोल पाटील. मी निर्भय सोनार. मित्रांनो, कवी कविता करतो म्हणजे नक्की काय करतो? कवीचं जगणं इतरांपेक्षा काही वेगळं असतं का? कविता जन्माला येते म्हणजे नक्की काय होतं? या आणि अशा असंख्य प्रश्नांचा उलगडा सामान्य लोकांना होणं गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं साहित्य क्षेत्रातील मान्यवर लोकांनी केलं तर अधिक उत्तम होतं. यातीलच एक कविश्रेष्ठांपैकी श्री अशोक कोतवाल सर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की दोन प्रकारे कविता आढळतात. एक, कवी जे जगतो ते प्रतिबिंबित करतो, आणि दुसरं म्हणजे जे तो जगू इच्छितो त्याला प्रतिध्वनित करतो. यापैकी कुठल्या साहित्य प्रकारात आपलं साहित्य मोडतं सर? कसं असतं, कवी हा काही वेगळा नसतो. समाजातला जे घटक असतो सर्वसामान्य माणसासारखा तो असतो. परंतु कवीकडे एक गोष्ट जास्तीची असते, ती म्हणजे संवेदनशीलता. इतरांपेक्षा थोडी जास्त त्याच्याकडे असते. त्यामुळे आजूबाजूला जे काही घटना घडतात किंवा त्याच्या वाट्याला जे काही जीवन येतं समजा, आणि त्या जीवनामध्ये जे काही घडामोडी घडतात त्याच्याविषयी तो प्रतिक्रिया देत असतो. एकंदरीतच आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला जे काही चाललेलं असतं त्याच्याबद्दल चिंतन करताना, विचार करताना तो अस्वस्थ झालेला असतो, आणि त्याला या अशा प्रकारच्या काही घटना अशा असतात त्याचा दंश होतो त्याला. आणि कधी कधी तो दंश जो असतो तो इतका तीव्र असतो की त्याची जी अवस्था त्यावेळची असते ती अतिशय असहाय अशा प्रकारची असते, आणि त्याला एकच पर्याय उरतो, आणि त्याने जे अनुभवलेलं असेल, त्याने जे पाहिलेलं असेल किंवा त्याने जे ऐकलेलं असेल ते लिहून काढणं, हे एकच त्याच्याकडे असतं, आणि त्यामुळे तो लिहित असतो. तर तू जे मला विचारलं की तुम्ही कोणत्या प्रकारची कविता लिहितात, तर मी काही काल्पनिक वगैरे लिहित नाही, मी निसर्ग कविता लिहित नाही, मी शेतीवाडीतले लिहित नाही. मी जे जगतो, मी जे अनुभवतो, मी जे पाहतो, मी जे ऐकतो त्याच्याबद्दल मी लिहित असतो. एकंदरीतच माझी सगळी कविता जी आहे ती सामाजिक आशयाची कविता आहे, आणि माझा जो समकाळ आहे तो समकाळ माझ्या चिमटीत पकडण्याचा मी प्रयत्न करतो. तर आपण बोललात की आपण अनुभवातूनच कविता प्रकट करत असतात. तर पुढील प्रश्न माझा असा आहे सर की शेफ संजय कपूर त्यांच्या चवदार अन्नपदार्थ यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच तुम्ही देखील दाल गंडोरी हे ललित गद्य पुस्तक प्रकाशित करून खानदेशी खाद्य संस्कृतीला पुढे आणले आहे सर. तर कशी शिजली ही आपली दाल गंडोरी? त्याचे काय आहे की खाद्य संस्कृतीवर लिहावं असं मला अनेकांनी कळवलं. काय झालं होतं की एक लेख मी लिहिला होता. अनुभव नावाचं एक मासिक आहे युनिक फीचरचं, त्याच्यात मी एक लेख लिहिला होता, आणि तो लेख असा होता, म्हणजे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बद्दल त्यांनी माहिती लिहून घेतलेली होती, आणि ती माहिती अशी द्यायची होती की तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे परंतु इतरत्र कुठेही नाही, अशा प्रकारे तुम्हाला लेखन करायचं होतं. मग त्या ओघाओघाने मी त्यात खाद्यपदार्थांचा उल्लेख केला की आपल्या भागात जे खाद्यपदार्थ आहेत ते. पण ते लोकांना खूप आवडलं. वाचल्यानंतर जवळजवळ मला 100-150 फोन आलेत. काही मित्र, काही कवी यांनी मला आवर्जून सांगितलं की याच्यावर दीर्घलिहित येईल असं तुझ्याकडे सगळं आहे, त्यामुळे तू दीर्घलिहित थोडंसं असं. आणि एकंदरच माझं असं लक्षात आलं की खाद्य संस्कृतीतूनच समजा एक प्रकारची संस्कृती निर्माण होत असते समाजातली, आणि ज्या ज्या भागात जे जे काही पिकतं ते त्या भागामध्ये शिजवलं जातं किंवा ते अन्न म्हणून ते वापरलं जातं. पूर्वीच्या काळी असंच होतं. आता कसं झालं, दळणवळणाची साधनं आता वाढलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे जो पिकणारा केळी असेल ते आपण दिल्लीपर्यंत काय परदेशात ते पाठवू शकतो, किंवा पंजाबमधला गहू आपल्याकडे येऊ शकतो. पण एक काळ असा होता, म्हणजे साधारणतः 5-50 वर्षापूर्वी, की आम्हाला खिचडी खायला मिळत नव्हती. तांदूळ आपल्याकडे पिकत नव्हता, आणि तिकडून तांदूळ आपल्याकडे येत नव्हता, म्हणून सणाच्या दिवशी फक्त भात केला जायचा, किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला खिचडी केली जायची, आणि ती खिचडी मग लहान मुलं त्यांच्या तोंडाकडे बघायचे. मग त्यांना असं वाटायचं की नाही आपण खातोय पण याला देत नाही, मग त्याला एक घासभर खिचडी ते द्यायचे. म्हणजे इतकी परिस्थिती, आणि गरिबी प्रचंड त्या काळामध्ये होती, सामाजिक परिस्थिती फार नाजूक होती. आणि अशा काळामध्ये मग डॉक्टरने जर म्हटलेला खिचडी खाऊ घाला तर मग फक्त पेशंटला खिचडी मिळत होती, घरच्या कोणालाच मिळत नव्हती. किंवा आमची आई जे पोळ्या करायची ते फक्त गुरुवारच्या दिवशी पोळ्या असायच्या, म्हणजे उपवास असायचा वडिलांचा, त्यांना भूक लागू नये म्हणून ती 4 पोळ्या करून ठेवायची, नाही भाकरींच्या खाली लपून ठेवायची. म्हणजे अशी म्हणजे गहू मिळत नव्हता आपल्याकडे. मग मला असं वाटलं की आपण हे लिहिलं पाहिजे.
मग एकंदरीतच. आणि मग माझ्या त्या काळातले अनुभव किंवा अलीकडचे अनुभव आणि असे काही पदार्थ मी निवडले की जे पदार्थ आपल्या खानदेशात आहेत परंतु इतरत्र कुठे नाहीत. अशा प्रकारचे पदार्थ त्यात नाही. उदाहरणार्थ दालगंडोरी ही अशा प्रकारची भाजी आहे आणि इकडे पार्ट्या करून ती खातात. शेवभाजीच्या पार्ट्या होत्यात, भरताच्या पार्ट्या होतात, फौजदारी डाळ आपल्याकडे होते, सातपुडी पाठोड्या होतात, किंवा आणखी आपल्याकडे फोडणीची खिचडी आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे बनवली जाते, इतर ठिकाणी काही नसते तशी बनवलेली. आणि असे अनेक पदार्थ आहेत. मग एक टांगी मुर्गी, आपण ज्याला वांग्याची भाजी म्हणतो, अख्ख्या वांग्याची भाजी, तर तशा प्रकारचे असे पदार्थ मी निवडले. मग एकंदर असा विचार केला की हे फक्त पाककृती राहता कामा नाही, म्हणजे पाकशास्त्राचे पुस्तक होऊ नये. आणि म्हणून मग मी त्याच्याबद्दल शोध घेतला की मला एक टांगे मुर्गीस का म्हणत असावेत, याला दालगंडोरीस का म्हणतात, किंवा याच्याबद्दल काही लोककथा कुठे आहे का, याच्याबद्दल काही लोकगीतांमध्ये उल्लेख आहे का, याचा मी शोध घेतला. आणि एकंदरीतच मग त्या पदार्थांबद्दल मी लोक भाषेच्या अंगाने, एकंदरीतच लोक संस्कृतीच्या अंगाने अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि जेणेकरून ते पुस्तकाला वाङ्मयीन मूल्य असलं पाहिजे, म्हणजे ते पाकशास्त्र होता कामा नये. म्हणजे त्यावेळेला तिथं त्या लेखांमध्ये त्याची कृती येते, ते बनवण्याची कृती येते, पदार्थ बनवण्याची कृती येते, परंतु ते त्या पात्रांच्या तोंडून येते, असं स्पेशल त्या ठिकाणी काही दिलेलं नाहीये. आणि त्यामुळे मग एकंदरीतच ते जे पुस्तक होतं मग ते ललित अंगाने मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि एकंदरीत ललित साहित्य जसं असतं किंवा ललित लेख जसा असतो तशा प्रकारे मी ते लिहिलं. आणि मला असं वाटतं असं पुस्तक मराठीमध्ये अजून काही कोणी लिहिलं नव्हतं. पाकशास्त्राची पुस्तकं खूप आलीत, पण मी वेगळ्या अंगाने ते लिहिलं आणि त्याला एक वाङ्मयीन मूल्य प्राप्त कसं होईल याचं भान मी ठेवलं आणि दालगंडोरी हे पुस्तक लिहिलं, म्हणजे उदयाला आलं. सर, साधारणतः सध्याच्या काळात विज्ञान आणि गणित विषयाचे विद्यार्थी साहित्य क्षेत्रात कमी रुळताना दिसतात. तुम्ही ही विज्ञान क्षेत्राशी निगडीत आहात, तर विज्ञान किंवा ह्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सध्याच्या पिढीमध्ये साहित्यप्रेम अधिक प्रमाणात निर्माण व्हावं यासाठी काय नवीन प्रयोग करता येऊ शकतात? कसं असतं, कला, साहित्य, संस्कृती याची गोडी सर्वांनाच असते. म्हणजे डॉक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा कोणीही असेल, किंवा तो सायन्स फॅकल्टीचा विद्यार्थी असेल, कॉमर्सचा असेल, परंतु कला हे आपल्याला आनंद देते. म्हणजे एखादं संगीत आपण ऐकलं समजा, आपल्या मनाला खूप प्रसन्न होतो आपण आणि मन प्रसन्न होतं आपलं. किंवा एखादं गाणं ऐकल्यानंतर म्हणजे कुणीही असो, तो म्हणजे डॉक्टर असो, इंजिनियर किंवा एखादा कुठल्याही फॅकल्टीचा विद्यार्थी असो, त्याला ते आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणून आपण या अशा प्रकारच्या कलेशी जोडून घेतलं पाहिजे, पुस्तकांशी जोडून घेतलं पाहिजे. ज्यांनी पुस्तकांशी जोडून घेतलं ते खूप मोठे झालेले आहेत. म्हणजे आज आपण जर जगातले मोठी माणसं बघितली सगळी, म्हणजे कुठला आहे तुम्ही, म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग बघा किंवा अब्राहम लिंकन बघा, किंवा आपल्याकडचे महात्मा गांधी असतील, आपल्याकडचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, की यांचं जीवन बदलवलं, पुस्तकांनी बदलवलं. आणि ते पुस्तकं त्यांनी वाचली लक्षात, आणि त्यांना जगण्याची दिशा कळाली. एक प्रकारे त्यांना जगण्याची दिशा कळाली आणि आपण कसं जगलं पाहिजे आणि लोकांना काय सांगितलं पाहिजे. आपण जे म्हणजे पुस्तकांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते लोकांना आपण कशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे हे त्यांना कळालं. आणि म्हणून ती माणसं आपण त्यांना एवढी, ज्याला आपण खूप ग्रेट माणसं म्हणतो किंवा खूप मोठी माणसं म्हणतो, त्यांनी पुस्तकांशी जोडून घेतलेलं होतं. आणि म्हणून कुठलाही तो इंजिनियर असो, डॉक्टर असो, कुठल्याही फॅकल्टीचा मुलगा असो, त्याने जर कलेशी जोडून घेतलं, मग त्याला संगीताची आवड असली पाहिजे, त्याने चांगले सिनेमे बघितले पाहिजेत, चांगले नाटकं बघितली पाहिजेत. खूप आपल्या भारतामध्ये आहे किंवा इंग्रजीमधून सुद्धा आपल्याकडे खूप आता येत आहे. त्यामुळे आपण हे सगळं वाचलं पाहिजे, हे सगळं बघितलं पाहिजे. आणि आज तर आपल्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, सगळं जग आपल्या मुठीत आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जागतिक कीर्तीचे किंवा जगातले अतिशय गाजलेले सिनेमे, कलात्मक सिनेमे आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, चांगली नाटकं आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो आणि खूप माहिती आपल्याला त्याच्यातनं मिळू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की एकंदरीतच आपण साहित्याशी किंवा कलेशी जोडून घेतलं तर आपलं जीवन समृद्ध होतं आणि आपण उत्तम प्रकारे विचार करतो. आपल्या वृत्ती प्रवृत्ती ज्या असतात त्या प्रफुल्लित होतात. आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो. आजूबाजूचे लोक जे असतात त्यांच्यापेक्षा आपण वेगळा विचार करतो. बरेचशा समजा हा लोक समजा आपल्या आजूबाजूला असतील तर त्यातलं ज्याने वाचन केलेलं असेल तो त्यात उठून दिसतो, त्याला चांगलं बोलता येतं, तो चांगला विचार करू शकतो, तो वेगळे मुद्दे मांडू शकतो इतरांपेक्षा. कशामुळे तर त्या वाचनामुळे. आणि म्हणून आपण पुस्तकांशी जोडून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर नक्कीच आपण जे पुस्तकांबद्दल सांगितलं की पुस्तक जो वाचतो तो व्यक्ती तर महान होतोच, कारण पुस्तक असं मस्त घडवत असतात की जे कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. तर सर, उर्दूत एक शब्द आहे आमद, अर्थात एका विशिष्ट काळातच कविता स्फुरते, परंतु अनेक वेळा ती कविता कागदावर उतरत नाही, आपल्या मनामध्ये येते परंतु ती कागदावर उतरत नाही. तर सर, आपल्यासोबत देखील असा कधी प्रसंग आलाय का? नाही, कसं असतं की ज्या वेळेला कवी लिहितो
त्यावेळेला तो मौन असतो, तो बोलताना लिहू शकत नाही, म्हणजे गप्पा करते मी आता कविता लिहू शकत नाही, कारण तो मौन असतो. लक्षात, एकांत त्याला प्रिय असतो त्यावेळेला लिहायला, आणि त्याला विचार करायला एक ठराविक असा प्रकारचा वेळ लागतो किंवा काळ लागतो. समजा आता तुम्हाला प्रश्न विचारला की काय विचारला, की आपल्या मनामध्ये एखादी कविता आली सर, हा. कागदावर उतरली. मग कसं असतं ते की माझं एक पुस्तक आहे, पहिलं जो कविता संग्रह आहे, ते मौनातील पडझड असं त्याचं नाव आहे त्या पुस्तकाचं. तर कवी किंवा लेखक किंवा विचारवंत जे व्यक्त करतो शब्दांच्या माध्यमातून, ते पूर्णपणे व्यक्तच होत नाही. कागदावर जे काही उतरतं ना, त्याच्या आतमध्ये इतकं काही पेटलेलं असतं, त्याच्या आतमध्ये इतकी काही घुसमट असते की कागदावर जे उतरलेलं असतं ते असं म्हटलेलं आहे अमृता प्रीतमने, की मी जर माझ्या आतलं लिहून काढलं आणि सगळं कागदावर झालं, कागदच पेटून जाईल, इतकं आतमध्ये पेटलेलं असतं. आणि म्हणून जे आपल्या आतमध्ये असतं ते आतमध्ये राहून जातं, आणि जे काही कागदावर आलं ते फक्त सावली असते. आपल्या मनातल्या विचारांची म्हणा किंवा एखाद्या अनुभवाची ती फक्त सावली कागदावरती उमटलेली असते, पूर्णपणे त्याच्यामध्ये ते येतच नाही. आणि म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर हे जे लिहिणं असतं, हे लिहिणं एक प्रकारची एक वेगळी प्रक्रिया असते. आणि ती प्रक्रिया असं नाही की आता मला तुम्ही सांगितलं की एक कविता लिहून दाखवा याच्यावरती, तर मी नाही लिहू शकत. लक्षात, ती स्फुरावी लागते, आणि जे स्फुरलेलं असतं ते उत्तम असतं. तुम्ही जर ट ला ट म ला म लावला समजा, तर ती काही कविता होऊ शकत नाही. जसं आपण लहान मुला, आता मी प्रश्न ही मोबाईल मधूनच वापरतोय, तर मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप असे शब्द देखील आपल्या साहित्यात उमटत असताना दिसून येतात का? आणि जर असं काही होत असेल तर त्याबाबत एक नवीन कुठली कविता ज्यात डिजिटल युगाचं प्रतिबिंब दिसून येतं, असं काही झालं असेल तर ते नक्की सादर करा. नाही, कसं आहे तर काळाप्रमाणे आपण बदललंच पाहिजे. आता मी सुद्धा कविता मोबाईलमध्ये टाईप करतो. मी पूर्वी कागदावर लिहून पाठवत होतो, पोस्टामध्ये जाऊन, मग कागदावर लिहा, त्याचं पाकिट तयार करा, मग पोस्टात जा, टाकायला जा. आता मी काय करतो की कविता लिहिली तर मी लगेच मेल करतो, एका मिनिटात त्यांना तिकडे पोहोचतं, आणि त्यांना पण सोपं होतं ते. तर आधुनिक जे काही आपण आता वापरतोय, समजा उपकरणं वापरतोय, इंटरनेट असेल किंवा मेल असेल किंवा मोबाईल असेल, तर हे सुद्धा फार महत्वाचे आहेत. आणि वेळोवेळी माझ्या त्या कवितांमध्ये ते आलेलं आहे. म्हणजे माझ्या फेसबुकवरची कविता आहेत, किंवा एकंदरीत मीच वापरत नाही मोबाईल, म्हातारे बाया सुद्धा मोबाईल वापरतात आता, की ज्यांना लिहिता वाचता येत नाही, पण त्यांना कळतं की लाल बटन दाबलं म्हणजे बंद होतो मोबाईल, आणि हिरवं बटन दाबलं म्हणजे आपल्याला जो कॉल असतो तो आपण मोबाईलमध्ये आपण बोलू शकतो, हे त्यांना कळतं. तर एकंदरीत सगळ्यांना आता ते म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीराचा अवयव झालेला आहे मोबाईल, म्हणजे आपण जर विचार केला त्याचा, तर हे आधुनिक जे काही उपकरणं आहेत हे आपल्यामध्ये आलीच पाहिजे. आणि एकंदरीत ज्या वेळेला समाज बदलतो तशा प्रकारे कविता सुद्धा बदलत असते, साहित्य सुद्धा बदलत असते, कला सुद्धा बदलत असते. तर आपण जर बघितलं तर माझी कविता सुद्धा बदलत गेली. आणि आजचं जे काही युग आहे, म्हणजे त्यामध्ये मोबाईल असेल, इंटरनेट असेल, किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, सगळ्या टीव्ही असेल, काय असेल, सगळं हे सगळ्या कवितांमध्ये आपोआप येतं ते, आणि येत राहतं. त्याला काही आणावं लागत नाही असं मुद्दाम. कारण आता असे होऊन गेले, तर उदाहरणार्थ आपण एखादा शब्द आपण असा वापरला की मोबाईल, आपण त्याला वेगळा शब्द जर वापरला समजा, तर तो मराठी शब्द कोणाला कळणार नाही, पण मोबाईल पटकन करतो. म्हणजे मोबाईल हा मराठी शब्द होऊन गेला आता. नेट, इंटरनेट, मेल, जीमेल आपण जे म्हणतो समजा, हे सगळे मराठी शब्द होऊन गेले. आता आपण स्वीकारलंय सगळे ते. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर हे सगळं काळानुसार कवी सुद्धा बदलतो, त्याची कविता बदलते, साहित्य बदलतं, कला बदलते, सगळ्या गोष्टी बदलत राहतात. आणि बदल हा अपेक्षित असतो, आणि आपण जर तो बदल आपल्यामध्ये घडवून आणला नाही तर आपण खूप मागे जातो. आता काही असे काही शब्द आहेत की ते शब्द आता कोणी वापरत नाही. उदाहरणार्थ आता हात धरणं खेड्यामध्ये वापरतात, म्हणजे फडकं असतं एक, आणि ते फडकाने ते पातेलं, गरम पातेलं उचलतात. आता आपण जर म्हटलं का मला हात धरणं अंदर, कोणाला कळणार नाही ते. अलग लक्षात आपण सुद्धा बदललं पाहिजे. टेबल आहे समजा, तर आपण त्याला मेज म्हटलं तर झालं, बाटली मेजवर ठेवून तर कोणाला कळणार नाही ते. पण आपण म्हटलं की टेबलावर ठेवलं, लहान मुलगा पण जाईल पडत पर्यंत टेबलावर ठेवून येईल. टेबल हा शब्द आपला मराठी होऊन गेलेला आहे. आता असं ते काळाप्रमाणे शब्दही बदलतात, सगळे अनुभव बदलतात, सगळं बदलतं. आणि हा बदल आपण स्वीकारला पाहिजे, आणि तो आपल्या साहित्यामध्ये, कलेमध्ये आणला पाहिजे, असं मला वाटतं. सर धन्यवाद सर, आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिलात. महाविद्यालयाची ही स्मरणिका आपल्याला भेट स्वरूप द्यायची आहे, तर ती आपण स्वीकार करा.